प्रस्तुतच्या समाजव्यवस्थेत सुधारणा होणे हे जरूर आणि अगत्याचे आहे, अशी ज्यांची श्रद्धा आहे. असा एक हिंदूंचा वर्ग आहे. हिंदूंच्या अनेक वर्गापैकी फक्त हा एकच वर्ग माझ्या पुस्तकाचे कदाचित स्वागत करेल. या पुस्तकात चर्चेस घेतलेला प्रश्न असा आहे की तो सोडविण्यासाठी अनेक विद्वानांना अनेक पिढ्या प्रयत्न करीत राहावे लागेल. परंतु हा इतका बिकट प्रश्न आहे म्हणून त्याचा सांगोपांग विचार करण्याचे पुढे लांबणीवर ढकलावे असे या हिंदूंच्या वर्गाला वाटत नाही. जातीयता ही हिंदू समाजव्यवस्थेतील एक नैसर्गिक पीडा आहे. राजकारणाबद्दल जागृत असलेले हिंदू या पिढेला कमी लेखण्याची किंवा तिला पुढे ढकलण्याची इच्छा धरतात. परंतु या स्वरूपामुळे जे प्रश्न समाजात उत्पन्न होतात ते प्रश्न या राजकारणी हिंदूला पावलोपावली भेडसावीत असतात. ही गोष्ट राजकारणी हिंदूला तो जर प्रामाणिक असेल तर कबूल करावी लागेल. हे प्रश्न म्हणजे या क्षणाला उत्पन्न झालेल्या तात्पुरत्या अडचणी नाहीत. हे प्रश्न म्हणजे आपल्या कायमच्या अडचणी आहेत. म्हणजे क्षणाक्षणाला आपणाला भासणाऱ्या अडचणी आहेत. अशा प्रकारचा हिंदूंचा वर्ग अस्तित्वात आहे हे पाहून मला आनंद वाटतो. हे हिंदू संख्येने जरी कमी आहेत तरी माझी सारी भिस्त त्यांच्यावर आहे आणि म्हणून मी हे पुस्तक त्यांच्यापुढे ठेवीत आहे. प्रत्येक धर्मातील पवित्र ग्रंथाबद्दल आदरभाव दाखवला पाहिजे. असा आदरभाव हिंदूंच्या पवित्र धर्मग्रंथाबद्दल मी दाखवलेला नाही असे माझ्याबद्दल म्हणण्यात येईल. हा आरोप जर खरे मानले तर माझ्या बाजूने समर्थन करण्यासाठी दोन गोष्टींचा आधार घेणे मला भाग पडते. सर्व वाङ्मयगम्य लोकांसंबंधीचे वाङ्मय या मूळ अर्थाने हा शब्द मी वापरीत आहे असे समजावयाचे व नंतर त्यांच्यात पवित्र वाङ्मय व अपवित्र वाङ्मय असा भेदभाव अगोदर करावयाचा नाही, पण केवळ सत्य शोधून काढण्याच्या हेतूने त्या वाङ्मयाला रूढ नियमांच्या कसाला लावून त्याची पाहणी व परीक्षा करावयाची अशी इतिहासकारांची एक उत्कृष्ट परंपरा आहे. या विषयावर मी जे संशोधन केलेले आहे ते या परंपरेच्या प्रकाशात केलेले आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ही की पवित्र वाङ्मयाबद्दलचा आदरभाव व भक्तिभाव हे पाहिजे तेव्हा आणि पाहिजे तसे निर्माण करता येत नाहीत. हे भाव काही सामाजिक घटनांमुळे आपोआप उत्पन्न होतात. या सामाजिक घटना असल्या भावनांना एखाद्या बाबतीत साहजिकपणे उत्पन्न करतात तर दुसऱ्या बाबतीत मारून मुटकून उत्पन्न करतात. हिंदूंच्या पवित्र वाङ्मयाबद्दल ब्राह्मण विद्वानांमध्ये जे आदरभाव व भक्तिभाव उत्पन्न होतात ते नैसर्गिकपणे होतात. परंतु असले आदरभाव ब्राह्मणेतर विद्वानांमध्ये उत्पन्न होणे अगदी अनैसर्गिक आहे. भावनेच्या उत्पत्तीसंबंधी दोन्ही पक्षात जो भेद दिसतो त्याचे स्पष्टीकरण अगदी साधे आहे. ब्राह्मण विद्वान गृहस्थ या पवित्र वाङ्मयाकडे शंका कुशंका विरहित अशा निर्भेळ पूज्य भावनेने पाहतो आणि त्या वाङ्मयावर जर कोणी प्रहार करू लागला तर तो ब्राह्मण गृहस्थ बुद्धिनिष्ठ माणसाच्या ममत्वरहित वृत्तीने ते प्रकार
निमूटपणे पाहत राहतो. साधारण शिकलेला माणूस मात्र ते प्रहार ममत्वाच्या बुद्धीने पाहिल. बुद्धिनिष्ठ माणसाची ममत्वरहित वृत्ती आणि साधारण शिकलेल्या माणसांची ममत्वपूर्ण वृत्ती यांच्यातील फरक हा असा आहे. या गोष्टीची आपण जशी अपेक्षा करतो त्याप्रमाणेच ती घडून येते. कारण हे पवित्र वाङ्मय म्हणजे तरी काय? हे वाङ्मय म्हणजे जवळजवळ सर्वस्वी ब्राह्मणांना जे श्रेष्ठपणाचे अधिकार आणि हक्क आहेत त्यांची जोपासना करणे हाच मुख्य हेतू असणारे वाङ्मय आहे. अशी स्थिती असताना ब्राह्मणांनी त्या वाङ्मयाच्या पावित्र्याला उचलून का धरू नये बरे? ते धरणारच. ज्या कारणांमुळे ते पावित्र्य उचलून धरावे असे ब्राह्मणांना वाटते त्याच कारणामुळे त्या पावित्र्याचा धिक्कार करावा असे ब्राह्मणेतरांना वाटते. ज्याला पवित्र वाङ्मय म्हणून मानले जाते त्यामध्ये तिरस्करणीय सामाजिक तत्वज्ञान सांगण्यात आलेले आहे आणि हेच तत्वज्ञान आपल्या सामाजिक अवनतीला कारणीभूत झालेले आहे. याचे ज्ञान ब्राह्मणेतराला झालेले असल्यामुळे ब्राह्मण ज्या दृष्टीने त्या वाङ्मयाकडे पाहतो त्याच्या अगदी उलट दृष्टीने ब्राह्मणेतर त्या वाङ्मयाकडे पाहतो. मी ब्राह्मणेतर आहे, ब्राह्मणेतर सुद्धा नव्हे, मी अस्पृश्य आहे. ही गोष्ट जर लक्षात घेतली तर हिंदूंच्या पवित्र वाङ्मयाबद्दल मला आदर व भक्ती का वाटत नाही या गोष्टीचे आश्चर्य वाटण्याचे कारण राहत नाही. ब्राह्मणेतरांना या पवित्र वाङ्मयाचा जितका तिरस्कार वाटतो त्याच्यापेक्षा कमी तिरस्कार मला वाटत नाही, हे साहजिकच आहे. प्राध्यापक थॉर्नडाईक यांनी म्हटलेले आहे की माणूस विचार करतो ही प्राणीशास्त्र सिद्ध बाब आहे आणि माणूस जो काही विचार करतो ती समाजशास्त्र सिद्ध बाब आहे. हिंदूंच्या सामाजिक इतिहासाचे जे प्रश्न आहेत त्यांचा अभ्यास करावयाची मुख्य साधन सामग्री म्हणजे हिंदूंचे पवित्र वाङ्मय होय. ब्राह्मण विद्वान गृहस्थ आणि ब्राह्मणेतर विद्वान गृहस्थ यांचे या पवित्र वाङ्मयाकडे पाहण्याचे जे दृष्टिकोन आहेत त्यांच्यात कसा फरक आहे हे वर सांगितलेले आहे. हा फरक ऐतिहासिक संशोधनाला अत्यंत हानिकारक आहे याची मला जाणीव आहे. ब्राह्मण विद्वान गृहस्थांनी ऐतिहासिक संशोधनाच्या बाबतीत हातचलाखीचे प्रकार केलेले आहेत हे उघड आहे. या वाङ्मयाचे पावित्र्य अबाधितपणे चालू ठेवण्यात ब्राह्मण विद्वान गृहस्थांचे दुहेरी हेतू आहेत. हे वाङ्मय आपल्या बापजाद्यांनी तयार केलेले आहे आणि पितृऋणाची जाणीव ठेवून त्या वाङ्मयाचे संरक्षण प्राण देऊन सुद्धा करणे जरूर आहे, हा एक हेतू. ते वाङ्मय ब्राह्मणांच्या हक्क अधिकारांना उचलून धरते म्हणून त्या वाङ्मयाचे महत्त्व जेणेकरून कमी होईल असे कोणतेही कृत्य न करण्याबद्दल दक्षता पाळणे हा दुसरा हेतू. या वाङ्मयाने जी सामाजिक पद्धत सांगितलेली आहे ती आपणास सर्वस्वी अनुकूल आहे व तिच्यामुळे आपले हित होत आहे म्हणून अशा पद्धतीला उचलून धरणे जरूर आहे. त्याचप्रमाणे ही पद्धत ज्यांनी निर्माण केली ते आपलेच वाडवडील होते म्हणून त्याचे महात्म्य गात राहणे जरूर आहे. याबद्दलची जाणीव ब्राह्मण पंडित गृहस्थांच्या मनात अष्टौ प्रहर जागृत असते.
यामुळे तो या वाङ्मयातील सत्य शोधून काढण्याच्या अगर ते सत्य इतरांना शिकवण्याच्या भानगडीत पडू शकत नाही. एखादी गोष्ट केव्हा घडून आली किंवा एखादा माणूस कोणत्या वंशाचा होता असल्या गोष्टींचे संशोधन या वाङ्मयावरून करण्यापलीकडे ब्राह्मण पंडितांची फारशी मजल जात नाही. त्यांच्या संशोधनात स्वतंत्र बुद्धीची वीज चमकत असलेली दिसून येत नाही आणि त्यांना ऐतिहासिक संशोधनाच्या कार्यात आपल्या मौलिक विचारांची भर टाकता येत नाही. याचे कारण तेच आहे, ब्राह्मणेतर पंडितांच्या बुद्धीला असल्या प्रकारची बंधने नाहीत. म्हणूनच तो पवित्र वाङ्मयातून सत्य शोधून काढण्यासाठी आपल्या बुद्धीचा निर्भयपणे उपयोग करू शकतो. दोन प्रकारच्या पंडितांमध्ये हा जो फरक आढळून येतो तो काही अंदाजाने निर्माण केलेला नाही. याचे उदाहरण म्हणजे हे माझे पुस्तकच होय. ब्राह्मणांनी शूद्रांच्या विरुद्ध कोणते कपट कारस्थान रचलेले आहे त्याच्या स्वरूपाचा स्फोट करून दाखविणारे पुस्तक लिहिण्याचे एकाही ब्राह्मणाला धैर्य झाले नसते. ब्राह्मण पंडिताच्या बुद्धीला जी बंधने आहेत तसली बंधने ब्राह्मणेतर पंडितांच्या बुद्धीला नाहीत ही गोष्ट खरी. तरी पण ब्राह्मणेतर पंडित स्वतंत्र बुद्धीचा म्हणून तो ब्राह्मणाच्या अगदी विरुद्ध टोकाला जाऊन हे सर्व वाङ्मय म्हणजे कपोल कल्पित कथांचा व कादंबरीमय वर्णनांचा एक संग्रह आहे आणि असला संग्रह अभ्यासाच्या योग्यतेचा नसून तो उकिरड्यावर फेकून देण्याच्या लायकीचा आहे असे ब्राह्मणेतर पंडित आपले मत बनविण्याचा संभव आहे. हा इतिहासकाराचा बाणा नव्हे. म्हटलेलेच आहे की इतिहासकार हा काटेकोर तळमळीचा आणि पंक्ती प्रपंच न करणारा असा असला पाहिजे. तो भावना विरहित, आपुलकीची भावना, भीती, तिरस्कार किंवा प्रेमाची ओढ यांच्यापासून मुक्त असा असला पाहिजे आणि इतिहासाची जननी जी सत्यनिष्ठा ती त्याच्या रोमारोमात भिनलेली असली पाहिजे. महत्कृत्यांना सुरक्षित ठेवणारा, अंधाराचा संहार करणारा, पूर्वकाळाचा साक्षी आणि भावी काळाचा नेता असा तो असला पाहिजे. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे अगदी रिकामे नसणारे नव्हे पण उघडे असणारे असे त्याचे मन पाहिजे आणि खोटे नाटे पुरावे जरी त्याच्या हाती लागले तरी त्या सर्व पुराव्यांची छाननी करण्याची त्याची तयारी पाहिजे. इतिहासकाराचे हे कडक ब्रीद पाळणे ब्राह्मणेतर पंडिताला कठीण जाईल हे संभवनीय आहे. जुन्या वाङ्मयात सत्य आणि असत्य भाग शोधून काढताना तो ब्राह्मणेतर राजकारणाचे वारे आपल्या अंगात आणील हे संभवनीय आहे, परंतु त्याने असे करणे योग्य ठरणार नाही. मी संशोधन करीत असताना असल्या वृत्तीच्या आहारी मी गेलो नाही याबद्दल मी खात्री देऊ शकतो. शूद्रांसंबंधी लिहिताना माझ्या मनात शुद्ध इतिहासाच्या विचाराशिवाय दुसरा कोणताही विचार आलेला नव्हता. या देशात ब्राह्मणेतर चळवळ म्हणून जी एक चळवळ अस्तित्वात आहे ती शूद्रांची राजकीय चळवळ आहे हे सर्वांना माहीत आहे. या चळवळीशी माझा संबंध आहे हेही सर्वांना माहीत आहे, परंतु हे पुस्तक म्हणजे या ब्राह्मणेतरांच्या राजकारणाची प्रस्तावना व्हावी म्हणून लिहिलेले नाही असे वाचकांना आढळून येईल अशी मला खात्री वाटते.
या विषयाचे विवेचन आणि दिग्दर्शन करताना बऱ्याच चुका झालेल्या आहेत याची मला जाणीव आहे. लांबलचक व भरमसाठ उतार्यांनी हे पुस्तक ओतप्रोत भरलेले आहे. हे पुस्तक म्हणजे एखाद्या कलाकुसरीचे आकर्षक काम नाही आणि म्हणून ते सर्व वाचण्याचा वाचकांना कंटाळा येईल. परंतु हा दोष सर्वस्वी माझा नाही. ही बाब माझ्या हातची असती तर या उतार्यांच्या संख्येत मी आनंदाने खूप काटछाट केली असती. परंतु आपण सध्याच्या अवनत अवस्थेला येऊन कसे पोहोचलो याची ज्यांना माहिती नाही अशा अज्ञानी आणि बिनमाहितगार शूद्रांच्या उपयोगासाठी मी हे पुस्तक लिहिलेले आहे. हा विषय किती कलात्मक रीतीने मांडलेला आहे हे पाहण्याची शूद्रांना पर्वा नाही. त्यांची या बाबतीत जी एकमेव इच्छा आहे ती ही की या विषयावरील सर्व साहित्याचा भरपूर समाचार घेतला पाहिजे. मग तो समाचार जेवढा व्यापक असेल तेवढे उत्तम. मी ज्यांना या पुस्तकाची हस्तलिखिते दाखविल्या तेवढ्या लोकांनी असा आग्रह धरला की या पुस्तकात उद्धृत केलेले सर्व उतारे जसेच्या तसे राहू द्या. उतार्यांबद्दल त्यांना इतका उत्साह वाटला की त्यापैकी काही जण मला आग्रहाने म्हणाले की तुम्ही या उतार्यांचे इंग्रजी भाषांतर या पुस्तकात द्याच द्या. शिवाय ते मूळचे संस्कृत उतारेही पुस्तकाला परिशिष्ट जोडून त्यामध्ये द्या. परिशिष्टासंबंधीचा त्यांचा आग्रह मला मान्य करणे इष्ट वाटले नाही. परंतु उतार्यांचे इंग्रजी भाषांतर पुस्तकात राहू देण्याबद्दलचा त्यांचा आग्रह मला मान्य करणे इष्ट वाटले. कारण असले साहित्य त्यांना सहजासहजी मिळणे शक्य नाही. शूद्रांची अधोगती घडवून आणण्यात जरी चातुर्वर्ण्याची दुष्कलंकित पद्धत प्रामुख्याने कारणीभूत झाली तरी तिला टिकवून धरण्याचा बराच कार्यभाग शूद्रांनी केलेला आहे. या गोष्टीची ज्याला जाणीव आहे त्याला हे कळून येईल की मी या पुस्तकात जे भरपूर उतारे घातलेले आहेत ते याच हेतूने की ते वाचून शूद्र वर्गातील लोकांना स्वतःच्या बुद्धीने त्यासंबंधी सांगोपांग विचार करता यावा आणि हे उतारे कमी करणे किंवा त्यांना संक्षिप्त स्वरूपात ठेवणे हे हा विषय समजण्याच्या दृष्टीने इष्ट नाही असे स्वतःचे मत त्यांना त्यावरून बनवता यावे. मला 3 गृहस्थांचे आभार मानावयाचे आहेत. भारताच्या शांती पर्वातील 60वा अध्याय ज्याने लिहिला तो लेखक पहिला गृहस्थ. तो व्यास होता की वैशंपायन, सूत, लोमहर्षण किंवा भृगू होता हे सांगणे कठीण आहे. परंतु तो कोणी का असेना पैजवन यांचे संपूर्ण वर्णन देऊन त्याने मोठी कामगिरी बजावलेली आहे. त्याने पैजवन हा शूद्र होता असे जर वर्णन सदर अध्यायात दिले नसते तर शूद्रांची उत्पत्ती शोधून काढण्याचा धागादोरा मुळीच हाती लागला नसता. आपल्या पुढील पिढीला उपयुक्त असणारी ही अत्यंत महत्त्वाची अल्पशी माहिती जपून ठेवली म्हणून या लेखकाचा मी ऋणी आहे. हा पुरावा जर अस्तित्वात नसता तर हे पुस्तक मला लिहिता आले नसते. दुसरे गृहस्थ इस्माईल युसूफ, कॉलेज अंधेरी, मुंबई येथील प्राध्यापक कंगले यांचे मला आभार मानले पाहिजेत. त्यांनी मला परोपरीने सहाय्य केले. शिवाय या पुस्तकात जे संस्कृत श्लोक उद्धृत केलेले आहेत त्यांचे भाषांतर
त्यांनी तपासून पाहिलेले आहे. मी संस्कृत भाषेचा पंडित नसल्यामुळे त्यांच्याकडून मला जे सहाय्य मिळाले त्यामुळे मला असे खात्रीपूर्वक वाटू लागले की संस्कृतमधील जी सामुग्री या पुस्तकात वापरलेली आहे तिचा परामर्श घेताना मी अगदीच घसरून पडलेलो नाही. त्यांनी मला सहाय्य केले याचा अर्थ असा नव्हे की या बाबतीत माझ्या टीकाकारांना जे दोष व ज्या चुका दाखवता येतील त्याबद्दल प्राध्यापक कंगले हे जबाबदार आहेत. सिद्धार्थ कॉलेज मुंबई येथील प्राध्यापक मनोहर चिटणीस यांनी सूचीपत्र तयार करून दिले त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो. या पुस्तकाच्या 2, 3 व 4 परिशिष्टात जे 3 नकाशे दिलेले आहेत ते मिस्टर मॅडिसन ग्रँट यांच्या पासिंग ऑफ द ग्रेट रेस या पुस्तकातून घेतलेले आहेत. MS चार्ल्स स्क्रिबनर सन्स पब्लिशर्स न्यूयॉर्क यांनी हे नकाशे वापरण्याची परवानगी कृपाळूपणे दिली याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. मूळ ग्रंथातील ही व इतर 3 परिशिष्टे आणि 4 नकाशे विस्तारभयास्तव या अनुवादित पुस्तकात दिलेली नाहीत. प्रकाशक 10 ऑक्टोबर 1946, राजगृह, प्लॉट नंबर 129, दादर, मुंबई 14. भीमराव रामजी आंबेडकर. प्रकरण पहिले. शूद्रांचा कूटप्रश्न. शूद्र हे हिंदी आर्य समाजातील 4था वर्ण होत हे प्रत्येकाला माहीत आहे. परंतु शूद्र पूर्वी कोण लोक होते आणि त्यांचा 4था वर्ण म्हणून कशी गणना करण्यात आली याबद्दल चौकस बुद्धीने विचार करण्याचे फारच थोड्या लोकांनी मनावर घेतले आहे. अशा प्रकारचे या बाबतीत संशोधन करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. याबद्दल दुमत नाही. कारण की हिंदी आर्य समाजात 4था वर्ण म्हणून शूद्र लोकांना कसे स्थान मिळाले? हिंदू समाजात उत्क्रांती घडून आल्यामुळे की क्रांती घडवून आणल्यामुळे हे समजावून घेणे अत्यंत हितावह आहे. शूद्र लोक पूर्वी कोण होते व त्यांची 4था वर्ण म्हणून कशी गणना करण्यात आली याबद्दल संशोधन करावयाचे तर त्यासाठी आपणाला प्रथमतः हिंदी आर्य समाजात चातुर्वर्ण कसे उत्पन्न झाले याबद्दल माहिती करून घेतली पाहिजे व त्या माहितीच्या आधाराने शूद्रांच्या उत्पत्तीचे मूळ स्थान शोधून काढले पाहिजे. ऋग्वेदातील 10व्या मंडळात 90वी ऋचा आहे. ती पुरुष सूक्त या नावाने प्रसिद्ध आहे. या पुरुष सूक्ताचा आपण सांगोपान विचार केला तर चातुर्वर्ण्याचा आपणाला विचार करणे सोपे जाईल. पुरुष सूक्तात म्हटले आहे की 1. पुरुषाला 100 डोकी, 100 डोळे, 100 पाय आहेत. पृथ्वीला सर्व बाजूंनी व्यापल्यानंतर तो दशांगुळे शिल्लक राहील. 2. जे काही आतापर्यंत होते ते पुढे होईल. ते पुरुष स्वतः हे विश्व होय. तो अन्न सेवन करून प्रसन्न पावतो म्हणूनच तो अमरत्वाचा भगवान होय. 3. त्याचे महात्म्य असे आहे आणि पुरुष यापेक्षाही श्रेष्ठ आहे. याचा 4था भाग म्हणजे जगातील चराचर वस्तू आणि त्याचा 3/4 भाग
हा आकाशात अमर होऊन राहिलेला आहे. चौथं, आपल्या 3/4 भागाने पुरुष वरती चढत गेला. त्याचा चौथा भाग इष्ट लोकी उत्पन्न केला. त्यानंतर त्याचा सर्व ठिकाणी सर्व वस्तूंवर ज्या ज्या वस्तू खातात व ज्या वस्तू खात नाहीत अशांवर प्रसार करण्यात आला. 5. त्याच्यापासून विराज जन्मला आणि विराजापासून पुरुष जन्मला. तेव्हा तो पृथ्वीच्या मागे व पुढे प्रस्तुत झाला. 6. जेव्हा देवांनी यज्ञ केला व त्यात पुरुषाला बळी दिले तेव्हा त्या यज्ञाचे लोणी वसंत ऋतू झाला, उन्हाळा यज्ञाचे सर्पण झाला व हिवाळा यज्ञाचे आदर्श झाला. 7. हा बळी पुरुष प्रथमतः जन्मला व त्यांनी यज्ञाच्या तृणांवर त्याचे बलिदान दिले. त्याच्याबरोबर देव, संध्या व ऋषी यांचेही बलिदान दिले. 8. या विश्वव्यापक यज्ञापासून दही व लोणी यांचा साठा झाला. त्याच्यापासून आकाशात भ्रमण करणारे प्राणी व मांसाळलेले व जंगली पशु उत्पन्न झाले. 9. त्या विश्वव्यापक यज्ञापासून ऋचा, सामन, काव्यरचने, काव्यचरणे, वृत्ते व यजु निर्माण झाली. 10. त्याच्यापासून घोडे, ज्यांना दातांच्या 2 पंक्ती आहेत, असे पशु उत्पन्न झाले. त्यांच्यापासून गाय उत्पन्न झाली. त्याच्यापासून शेळ्या, मेंढ्या उत्पन्न झाल्या. 11. जेव्हा देवांनी पुरुषाला तोडले तेव्हा त्यांनी त्याचे किती तुकडे केले? त्या तुकड्यांपैकी कोणता तुकडा त्याचे तोंड होता, कोणते तुकडे त्याचे बाहू होते, कोणते तुकडे त्याच्या मांड्या व पाय होते. 12. ब्राह्मण त्याचे तोंड होते, राजन्याला त्याचे बाहू केले, वैश्य म्हणून कोणी होता त्याच्या मांड्या झाल्या, शूद्र त्याच्या पायापासून उत्पन्न झाला. 13. चंद्र त्याच्या आत्म्यातून उत्पन्न झाला, सूर्य त्याच्या डोळ्यांपासून, इंद्र व अग्नी त्याच्या मुखातून आणि वायू त्याच्या श्वासोच्छवासापासून. 14. त्याच्या बेंबीपासून हवा उत्पन्न झाली. त्याच्या डोक्यापासून आकाश, त्याच्या पायापासून जमीन, त्याच्या कानापासून 4 दिशा. अशा रीतीने देवांनी जग उत्पन्न केले. 15. यज्ञ करीत असलेल्या देवांनी जेव्हा बळी म्हणून पुरुषाला बांधले तेव्हा अग्नीभोवती 7 काठ्या उभ्या रोवलेल्या होत्या आणि त्या काठ्यांपासून 21 तुकडे सर्पण म्हणून तयार केले. 16. या यज्ञात आहुती देऊन देवांनी यज्ञ केला. हे फार प्राचीन कालाचे यज्ञविधी होत. या मोठ्या शक्तींनी आकाश व्यापले. तेथे पूर्वी संध्या देवता राहत असे. म्यूर्स ओरिजिनल संस्कृत टेक्स्ट व्हॉल IP9. पुरुष सूक्त म्हणजे जगाची उत्पत्ती कशी झाली हे दाखविणारा एक सिद्धांत आहे. जगाची उत्पत्ती कशी झाली याबद्दल काही ना काही स्वरूपाचा सिद्धांत प्रत्येक पुढारलेल्या देशात पुढे मांडण्यात आलेला आहे. इजिप्त्य लोकांनी या बाबतीत जो सिद्धांत मांडलेला आहे तो पुरुष सूक्तात मांडलेल्या सिद्धांताच्या स्वरूपाला जुळेल अशा तऱ्हेचा आहे. तो सिद्धांत एन्सिक्लोपीडिया ऑफ
religion, and earth's 6p145 असे म्हणतो की न्यूमो या देवाने कुंभाराच्या चाकावर सर्व सजीव प्राण्यांना आकार दिला. जगात जे काही आहे ते सर्व त्याने उत्पन्न केले. तो सर्व जनकांचा जनक व सर्व मातांची माता आहे. त्याने मानव व देव निर्माण केले. तो प्रारंभापासूनच सर्वांचा जनक आहे. स्वर्ग, पृथ्वी, पाताळ, प्राणी, डोंगर इत्यादींचा तो जनक आहे. सर्व पक्षी, मासे, हिंस्र पशु, जनावरे आणि सर्व कीटक यांच्यात त्याने स्त्री व पुरुष निर्माण केले. इजिप्तच्या लोकांच्या विश्वोत्पत्तीच्या सिद्धांताला जुळेल अशा तऱ्हेचा सिद्धांत बायबलच्या जुन्या करारातील पहिल्या अध्यायात विश्वोत्पत्ती म्हणून मांडलेला आहे. जगाच्या उत्पत्ती संबंधी जे सिद्धांत मांडण्यात आलेले आहेत त्यांना व्यावहारिक दृष्टीने फारसे महत्त्व नाही. जगाच्या उत्पत्ती संबंधीची विद्यार्थ्यांची उत्सुकता शांत करणे आणि लहान मुलांच्या मनाची करमणूक करणे या पलीकडे या सिद्धांताचा काही उपयोग होत नाही. पुरुष सूक्तात जो सिद्धांत मांडलेला आहे त्यातील काही भाग कोणत्याही उपयोगाचे नाहीत असे म्हणता येईल, परंतु त्या सिद्धांतातील सर्व भागांसंबंधी असे म्हणता येणार नाही, कारण पुरुष सूक्तातील सर्व श्लोक सारख्या महत्त्वाचे नाहीत. 11 व 12 हे श्लोक एका प्रकारात येतात व बाकीचे श्लोक दुसऱ्या प्रकारात येतात. 11 व 12 या श्लोकांशिवाय इतर श्लोक आहेत ते अव्यवहार्य वाटतात. त्यांच्यावर कोणाची मदार नाही. ते कोणा हिंदूंच्या स्मरणातही येत नाहीत. परंतु 11 व 12 हे श्लोक यांची गोष्ट निराळी आहे. विश्वजनकापासून 1. ब्राह्मण किंवा पुरोहित, 2. क्षत्रिय किंवा योद्धे, 3. वैश्य किंवा व्यापारी आणि 4. शूद्र किंवा नोकर हे 4 वर्ग कसे उत्पन्न झाले याबद्दल प्राय 11 व 12 हे श्लोक स्पष्टीकरण करतात. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की हे श्लोक केवळ विश्वोत्पत्तीचे स्पष्टीकरण करणारे आहेत असे मानण्यात येत नाही. हे श्लोक म्हणजे कवी कल्पनेतून उतरलेल्या भ्रमिष्टपणाच्या वल्गना होत असे हिंदी आर्य समजत होते. असे मानणे म्हणजे घोडचूक करणे होय. या श्लोकांचा असा अभिप्रेत अर्थ मांडण्यात आला आहे की पुरुष सूक्तात जे 4 वर्ग सांगितलेले आहेत त्यावर हुकूम समाजाची घटना करण्यात आली पाहिजे अशी खुद्द परमेश्वराची इच्छा आहे. या श्लोकांमध्ये जी भाषा वापरण्यात आलेली आहे ती वरून शब्दशः वरील प्रमाणे अर्थ निघत नाही हे खरे, परंतु विचार परंपरेने हा अर्थ मांडण्यात आलेला आहे याबद्दल शंका नाही. सूक्त रचण्यात सूक्तकारांचा जो हेतू होता त्या हेतूशी विचार परंपरेने मानलेला 11 व 12 या श्लोकांचा अर्थ जुळतो असे म्हटले तर खरोखरच चूक होणार नाही. म्हणून हे श्लोक म्हणजे जगाच्या उत्पत्तीचा सिद्धांत स्पष्ट करणारे केवळ श्लोक आहेत असे समजून स्वस्थ बसणे ठीक नाही. समाजाची रचना एका विशिष्ट स्वरूपात झाली पाहिजे अशा अर्थाचा परमेश्वरी संदेश त्या श्लोकात ग्रथित केलेला आहे. हे या श्लोकांचे वैशिष्ट्य लक्षात घेतले पाहिजे. पुरुष सूक्तात समाजाची जी रचना सांगितलेली आहे तिला चातुर्वर्ण्य समजले जाते. परमेश्वरी संदेशाप्रमाणे चातुर्वर्ण उत्पन्न झालेले आहे म्हणून त्याला हिंदी आर्य समाजात अढळ स्थान प्राप्त झालेले आहे.
हे नैसर्गिक होय. हिंदी आर्य समाज आपल्या प्राथमिक अवस्थेत होता तेव्हा त्याने आपली रचना चातुर्वर्ण्याच्या मुशीत तयार करून घेतली. हिंदी आर्य समाजाचा आकार व घडण ही चातुर्वर्ण्यामुळे विशिष्ट स्वरूपात राहिलेली आहेत.